मंडळी, काय होतं ना, बऱ्याचदा आपल्याकडून रात्रीच्या जेवणातून भाकरी शिल्लक राहते. मग ती शिळी खायला नको वाटते, कारण ती कडक झालेली असते. मग अशा वेळी आपण मस्त असा हेल्दी नाश्ता त्याचा तयार करू शकतो. तर कसं तयार करू शकतो ते दाखवणारच आहे. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशीच माझ्यासारखी रेसिपी तुम्ही देखील केली असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. चला तर वेळ न घालवता सुरुवात करूयात. तर या इथे माझी एक भाकरी शिल्लक राहिली होती आणि हे पाहू शकता कडक झालेली आहे. ज्वारीची भाकरी होती तर ऑफकोर्स कडक होते जर जास्त वेळ राहिली तर इथे आता मी याला पहिल्यांदा हाताने चुरून घेणार आहे त्याला, आणि नंतर आपल्याला मिक्सरमध्ये अजून बारीक करून घ्यायची आहे. तर अगोदर हाताने चुरून घेऊया थोडीशी. तर इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी त्याला थोडीशी फिरवून घेणार आहे, जेणेकरून खाण्यासाठी आपल्याला खूप सोपी जाईल आणि बारीकही होईल छान अशी. तर पहिल्यांदा थोडं थोडं काढून घेऊया आणि नंतर वाटून घेऊया. तर या इथे पाहू शकता या पद्धतीने मी बारीक करून घेतलेला आहे. उरलेला देखील आपण याच्यामध्ये बारीक करून घेऊयात. उरलेली भाकरी पण आपण याच्यामध्ये बारीक करून घेऊयात. अशा पद्धतीने इथे मी बारीक करून घेतलेला आहे भाकरीला. तर आता याला आपण मस्त मातीच्या तव्यामध्ये फोडणी देऊन गरम करणार आहोत. तर इथे मी मातीचा तवा ठेवला आहे गॅसवरती आणि गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये गरजेनुसार तेल घालायचं आहे, त्यानंतर मोहरी जिरी घालायचं आहे. तर यामध्ये चव वाढवण्यासाठी इथे मी कांदा घालणार आहे. खूप छान टेस्ट लागते. अगदी आपण पोहे खातो तीच आपल्याला फिलिंग येते हा नाश्ता करताना. तर कांदा छानपैकी तेलामध्ये परतून घेऊयात आणि नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता वगैरे घालून घ्यायचे. तर यामध्ये आता इथे मी हिरवी मिरची जी आहे ती काप करून घेतली होती बारीक अशी, शेंगदाणे घातलेत आणि कढीपत्ता घातलेला आहे. तुम्हाला म्हटलं ना मी अगदी पोहे खाल्ल्यासारखं फिलिंग येतं, त्यामुळे नक्की ट्राय करा ही रेसिपी. तर एका भाकरीमध्ये जवळजवळ 3 जण पोटभर नाश्ता करू शकतात, इतका नाश्ता तयार होतो याचा. तर छानपैकी आपण हे गरम करून घेऊयात आणि नंतर याच्यामध्ये हळद घालायची आपल्याला. थोडीशी हळद घालूयात आणि ही पण छानपैकी त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. तर थोडंसं लाल तिखट पण घालूयात आपण. एकदम पाव चमचा घातलेला आहे छोटावाला. तर छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये आपल्याला आता चुरून घेतलेली भाकर घालायचं आहे. तर हा काला जो आहे किंवा तिखट मलिदा जो आहे भाकरीचा, तो जर अजून तुम्हाला मऊ होण्यासाठी ह्याच्यामध्ये तुम्ही पाण्याचा शिंतोडा मारू शकता, पण काही गरज पडत नाही. तुम्ही छानपैकी गरम केलं तर. चवीनुसार मीठ घालायचं याच्यामध्ये आणि छानपैकी एक 5 ते 6 मिनटं असंच हलवून गरम करून घ्यायचा आणि इथे आपला मग नाश्ता तयार होतो. तर खूप छान लागतं, अगदी पोहे खातो तेच फिलिंग आपल्याला येतं. नक्की ट्राय करा घरी. तर याच्यावरती आपल्याला आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि दिसताना पण तुम्ही पाहू शकता अगदी पोह्यांसारखाच दिसतो. तर छानपैकी हलवून घेऊया आणि आता गॅस बंद करायला काहीच हरकत नाही. खूप छान असं गरम झालं आहे आपला हा मलिदा तिखटवाला भाकरीचा. तर नक्कीच तुम्ही देखील ट्राय करा. तुमची जर भाकरी शिळी राहिली असेल तर अगदी 2-3 जण पोटभर नाश्ता करू शकतात आणि हेल्दी पण तितकाच आहे. तर आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असंच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.